हा, ही कोणती व्हेरायटी आता? ही 1001 रुची 1001 रुची रुची 1001 आहे. variety आहे. बरं, आता याला पण तुमचं किती एकर आहे आता हे सोयाबीन? हा, 4 एकर शेत आहे. 4 एकर. आपलं गाव कोणतं म्हटलं? माझं गाव दहीगाव, हा, तालुका नांदूर, जिल्हा बुलढाणा. अच्छा, आता आपण सध्या जे उभा आहे हा. भिलवडी शिवारमध्ये आहे. वेलूरचे. बरं, आता ह्याही व्हेरायटीला तुम्ही डेफ्रेजचा वापर केलेला आहे, बरोबर आहे? आता माल वगैरे एक नंबर बनलेला आहे आणि डेफ्रेजचा वापर तुम्ही किती स्प्रे टाकले साहेब? 2 स्प्रे झाले साहेब. 2 स्प्रे झाले. फक्त 2 स्प्रे झाले. आणि रसायन खताचा दाना नाही विशेष म्हणजे. रासायनिक खताचा दाना नाही आहे. 2 स्प्रे डेफ्रेजचे झालेले आहे. ते, हो. आणि आज अजूनही तुमचं सोयाबीन हिरवगारच आहे. प्रकार आहे. आणि डेफ्रेश मुळे काय होते हा. साहेब, जो पिले मॅजिक जो अटॅक आहेत, हा, म्हणजे याच्यावर चक्री भुंगा येत हा. नाही डेफ्रेश मुळे. अच्छा, खोडकीड नाही. अच्छा, आणि पिले मॅजिक तो पण अटॅक नाही आहे. फक्त अच्छा. डेफ्रेश मुळे हे सगळं आपल्या म्हणजे शरीरामध्ये तंदुरुस्त आहे. हो, हो. जर समजा बाकीच्या याच्यात थोडासा फरक पडला पण तुमच्या याच्यात नाही पडला. नाही, अटॅक नाही येतो. ठीक आहे. तर एकंदरीत डेफ्रेश वापरणं योग्य आहे सोयाबीनला, बिलकुल. किंवा प्रत्येक फवारणीत घेणं योग्य आहे का? प्रत्येक फवारणीमध्ये घेणं योग्य आहे. माझं हे जे सोयाबीन आहे हा. साहेब, हे घरचं बियाणं तयार केलेलं आहे. घरचंच आहे हे हे? घरचं बियाणं आहे. अच्छा, अच्छा. फाउंडेशनचं नाही आहे. फाउंडेशनचं. हो, जनरल. आणि सुंदर आहे, एकसारखा आहे, युनिफॉर्म माल आहे, हो, हो. प्रत्येक झाडाला सारखा माल आहे, बरोबर? धन्यवाद सर.